आज आपण अतिशय सुंदर आणि चविष्ट स्वादिष्ट अशी आंबा साबुदाणा खीर करणार आहोत. जर तुम्हाला कधी गोड खाण्याची इच्छा झाली तेव्हा ही खीर तुम्ही झटपट बनवून खाऊ शकता किंवा ही खीर तुम्ही उपवासामध्ये देखील खाऊ शकता. म्हणजे आपण असे कोणतेही पदार्थ घातलेले नाहीत जे उपवासाला चालणार नाहीत. नमस्कार, मी ज्योती, आपलं ज्योती पटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. आज आपण आंबा आणि साबुदाण्याची खीर बनवणार आहोत. त्यासाठी 2 पिकलेले अशा पद्धतीने मी आंबे घेतलेले आहेत आणि आता हे आंबे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. या आंब्याचा आपल्याला पल्प काढून घ्यायचा आहे आणि हा कापलेला आंबा आपल्याला मिक्सरमध्ये घालून छान असं फिरवून ह्याची प्युरी तयार करायची आहे आणि ही प्युरी आपल्याला खिरीमध्ये वापरायची आहे. दुसऱ्या बाजूला इथे एक पॅनमध्ये 1 कप मी दूध घेणार आहे. दूध छान फुल क्रीम दूध आहे, म्हणजे असं घट्टसर दूध आहे. या दुधाला आपल्याला चांगली अशी उकळी काढायची आहे. तुमच्याकडे कोणतंही जे दूध येतं ना तुमच्या घरी ते देखील तुम्ही वापरू शकता. आता ह्या दुधाला छान उकळी आल्याच्या नंतर आपण सतत असं ढवळत राहायचं आहे, जेणेकरून या भांड्याच्या तळाला चिकटू नये. असं आपल्याला 4 ते 5 मिनिट छान असं दूध उकळवून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे साबुदाणा. इथे मी 5 ते 6 तास साबुदाणा भिजवून घेतला होता. एक छोटा कप आहे आणि तो घातलेला आहे. साबुदाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकता. आता हा जो भिजवलेला साबुदाणा आहे तो आपल्याला या दुधामध्ये छान शिजवून घ्यायचा आहे. हा साबुदाणा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. आता इथे पाहू शकता दुधाला छान अशी उकळी यायला लागलेली आहे आणि जसं दूध उकळत आहे ना त्यामध्ये साबुदाणासुद्धा शिजला जातो आहे. तर साबुदाण्यामध्ये म्हणजे ह्या खिरीमध्ये मी अजून तरी साखर घातलेली नाही आहे. दूध जेव्हा थोडंसं आटतं आणि आपला साबुदाणा जेव्हा ह्या दुधामध्ये शिजतो ना तेव्हाच आपण साखर घालायची आहे. कारण जर आपण अगोदरच ह्यामध्ये साखर घातली तर मग जो साबुदाणा आहे तो शिजणार नाही, कच्चा राहू शकतो. तर साबुदाणा पूर्ण शिजल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये साखर घालायची आहे आणि साबुदाणा शिजवत असताना देखील असा मध्ये मध्ये असला आपल्याला चमच्याने हा ढवळत राहायचा आहे. कारण साबुदाण्यामध्ये भरपूर स्टार्च असतं, चिकट असतो, तो देखील तळाला चिकटू शकतो. आता साबुदाणा पाहू शकता बराच असं ट्रान्सपरंट झालेला आहे. पूर्ण साबुदाणा आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. कारण साबुदाणा कच्चा जर राहिला ना तर मग आपल्या पोटामध्ये दुखू शकतं किंवा पोटाला बाधा होऊ शकते. तर साबुदाणा पूर्ण शिजल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये साखर घालायची आहे. तर मी ते अर्धा कप साखर घेतलेली आहे. त्यामधली सुद्धा मी थोडीशी साखर आहे ना 1 चमचा वाचवणार आहे. कारण ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आंबा आणि आंबासुद्धा भरपूर गोड आहे. तर ही खीर खूप गोड होणार. त्यामुळे मी जेवढा अर्धा कप साखर घेतली होती त्याच्यापेक्षासुद्धा मी अर्धा कपच साखर ह्यामध्ये घातलेली आहे. म्हणजे फक्त मी 2 ते 3 चमचे साखर ह्यामध्ये वापरलेली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकता. आता खीर आपली तयार आहे. यामध्ये 2-4 वेलचीचे दाणे घातलेले आहेत. खूप छान सुगंध येतो वेलची, जेव्हा आपण हिरवी वेलची घालतो की नाही खिरीमध्ये तेव्हा. आता ही खीर आपली तयार झालेली आहे. साबुदाणा पूर्ण शिजलेला आहे. आपण ही खीर गॅसवरून खाली उतरवून पूर्ण थंड करायची आहे आणि थंड झाल्यानंतर यामध्ये आपण आंब्याचा जो पल्प काढून घेतला होता ना तो घालणार आहे. तर ही थंड झालेली खीर आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि आपण जो आंब्याचा पल्प केला होता तो घालून ही खीर छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. आता पहा, आंबा आपण जेव्हा मिक्स करतो ना दुधामध्ये तेव्हा खूप सुंदर ह्याला रंग येतो. फक्त एकच लक्षात ठेवायचं, पूर्ण दूध थंड झालं की मगच यामध्ये आपल्याला आंब्याची प्युरी घालायची आहे. जर तुम्ही गरम दुधामध्ये आंब्याचा पल्प घातला किंवा प्युरी घातली ना त्यामुळे दूध फाटू शकतं. ही खीर जी आहे ना ती तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंडसुद्धा सर्व करू शकता. खूप छान लागते थंडगार खीर. तर खूप सुंदर आपली आंबा साबुदाण्याची खीर इथे तयार आहे. तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजची ही रेसिपी, आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.